सैयार तू तो जरा बाजूला ठेवा आणि इंडिया वर्सेस इंग्लंडचा चौथा टेस्ट मॅच तुम्ही पाहिला का नाही ते आधी सांगा भावांनो। जर इंडिया वर्सेस इंग्लंडचा चौथा टेस्ट मॅच तुम्ही पाहिला नसेल तर एक वेळेस नक्की पाहून घ्या। या मॅच मध्ये भारतीय टीमनी जे करून दाखवले ना ते हँड्स ऑफ आहे। खरंच भावांनो, ज्या पद्धतीने भारतीय टीम ही मॅच खेळली आणि या मॅच मध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट इथं क्लियर करताना दिसली। ज्या पद्धतीने भारतीय टीम्सनी एक गोष्ट तरी क्लियर केली आणि ती म्हणजे लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। ज्या पद्धतीने भारतीय टीम यावेळेस आपल्याला खेळताना दिसली, असं वाटलं की भारतीय टीम ही चौथा टेस्ट मॅच हारणार। ज्यावेळेस पहिले 5 बॉल पडले आणि पहिल्या 5 बॉलमध्ये आपल्याला भारतीय टीमचे 2 विकेट पाहायला मिळाले। खरंच भावनो, त्यावेळेस असं वाटलं की भारतीय टीमनी ही सिरीज हातातून घालवली आणि यावेळेस आपल्या भारतीय टीमचा हाल एकदम बत्तर होताना दिसत आहे। पण भावनो, असं न होता 2 स्टार आपले के.एल. राहुल सर आणि कॅप्टन गिल यांनी ती कमाल सांभाळली आणि त्यानंतर जी खेळ सुरू झाला ना त्यानंतर तुम्ही पाहिलंच असेल इंडिया वर्सेस इंग्लंडचा ह्या चौथा टेस्ट मॅच कुणीच विसरू शकणार नाही। या मॅनचेस्टरमध्ये भारतीय प्लेयर्सकडून 1 नाही 2 नाही तर लगट 3 शतक, ते पण 35 वर्षांनंतर या ग्राउंडवर आपल्याला ही शतक पाहायला मिळाले। सचिन तेंडुलकर सरानंतर ही 3 शतक पाहायला मिळाले। चौथं शतक जरी आलं नाही ना तरी पण भावांनो, या ग्राउंडवर आपल्याला ही 3 शतक खरंच एक नंबर खेळली आणि सर रवींद्र जडेजा मॅनचेस्टरमध्ये ज्या पद्धतीने खेळले त्याआधी त्यांनी सेकंड टेस्टमध्ये 2 हाफ सेंचुरी मारल्या, फोर्थ टेस्टमध्ये त्यांनी 1 सेंचुरी मारली। खरंच भावांनो, ज्या पद्धतीने ही ऑलराऊंडर प्लेयर आपल्याला खेळताना दिसत आहे ना एकच नंबर। आणि ज्या पद्धतीने आपले बेन स्टोक्स सर बोलले होते की भारतीय टीम इंग्लंडमध्ये आली आणि इंग्लंडमध्ये आल्यानंतर ही सिरीज जिंकू शकणार नाही, ही सिरीज आम्ही 5-0 ने जिंकून दाखवणार। खरंच भावना, ही 5-0 आहेत का? ज्या पद्धतीने भारतीय टीमने ही चौथा मॅच ड्रॉ केला ना त्यानंतर जी शेवटचा मॅच इथे खेळला जाणार ती मॅच ठरवणार की ही सिरीज कोण जिंकणार। आणि भावना, ज्या पद्धतीने आपले प्लेयर खेळत आहेत ना, एका बाजूने जरी बॉलर कमी पडत असले ना तरी पण ही बॅट्समन आपली 100% परफॉर्मन्स देताना दिसत आहेत। आणि के.एल. राहुल सरानंतर जी थोडक्यात शतक हुकला असेल ना, खरंच भावनो के.एल. राहुल सरांचं ही शतक आणि काही इनिंग्स ह्या अशा असतात की ती इनिंग्स कधीच आपण विसरू शकत नाही। आणि त्यामधली एक इनिंग म्हणजे आपल्या के.एल. राहुल सरांची ती 90 रनाची इनिंग। बाकी भारतीय टीम्सने ज्या पद्धतीने परफॉर्मन्स दिलाय त्याच पद्धतीने यानंतर आपल्याला ही 5वा टेस्ट मॅच खेळल्यानंतर आपल्याला ही ट्रॉफी आपल्या नावावर करता येईल आणि यानंतर ही इंडिया वर्सेस इंग्लंडच्या सिरीजमध्ये ही पहिली अँडरसन अँड तेंडुलकर ट्रॉफी आपल्या नावावर होणार। बाकी तुम्हाला काय वाटतं की भारतीय टीम ही ट्रॉफी जिंकेल का? कमेंटमध्ये नक्कीच कळवा।